झी मराठी, चर्चाही होणारच. कुंभोज तालुका हातकणंगले येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची एक वर्षातच दुरावस्था झाली. सदर डिलिव्हरी रूममधील फरशा रात्री अचानक पडल्यानं सदर बांधकामावर सध्या शंका व्यक्त होते. जवळजवळ 3 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारतीतील भिंतडाला लावण्यात आलेल्या फरशा व अनेक ठिकाणी साईटला लावण्यात आलेल्या फरशा सध्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पडत आहेत. याबद्दल ग्रामस्थांच्यातून नाराजीचे सूर उमटत आहेत. परिणामी सदर एखादी फरशी एखाद्या रुग्णाच्या किंवा डॉक्टरांच्या आरोग्य खात्यात कामाला असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडली तर त्याचे परिणाम काय होतील याची चर्चा सर्वत्र रंगते. सदर कामाच्या ठेकेदारावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुंभोज ग्रामस्थांच्यातून सध्या जोर धरते. प्रतिनिधी विनोद शिंगे, कुंभोज. नमस्कार, मी विनोद शिंगे. आज आपण आलो कुंभोज आरोग्य केंद्राच्या इमारत कुंभोज येथे. सदर इमारतीला बांधकाम पूर्ण होऊन अद्याप 1 वर्ष पूर्ण व्हायचं आहे. परिणामी सदर इमारत बांधकाम करत असताना जवळजवळ 3 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी लावण्यात आला. परंतु सदर इमारतीचं बांधकाम हे निकृष्ट दर्जाचं झालं असून काल रात्री सर्व ऑपरेशन थिएटर मधील फरशा निखळून पडल्या असून सर्व ऑपरेशन थिएटर अस्ताव्यस्त पडल्याचं सध्या चित्र दिसत आहे. परिणामी सर्व दवाखान्यातील फरशांची ही अवस्था असून डिलिव्हरी रूम असेल, पेशंटची रूम असेल, डॉक्टरांचे रूम असतील, अशा सर्व ठिकाणचं काम निकृष्ट दर्जाचं झालं असून सर्व कॉन्ट्रॅक्टरवरती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत असून अशाच पद्धतीचं बांधकाम राहिल्यास येणाऱ्या काही महिन्यात संपूर्ण दवाखान्यातील फरशा व अन्य बांधकाम निखळून पडण्याचे संकेत सध्या दिसत असून सदर निकृष्ट बांधकाम करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी सध्या कुंभोज ग्रामस्थातून जोर धरत असून याबाबत आरोग्य विभाग, कोल्हापूर जिल्हा परिषद या सर्व तसेच ग्रामपंचायत घटकांना कळवल्याची माहिती सध्या मिळत आहे.